कैरीचं तिखट लोणचं, कैरीचा साखरांबा, कैरीचा गुळांबा, कैरीची चटणी, कैरीची कढी असे वेगवेगळे पदार्थ करत असतो। त्याचपैकी एक म्हणजे कैरीचा आंबट गोड तिखट चवीचा मेथांबा। मेथांबा चवीला इतका अप्रतिम लागतो की यासोबत तुम्ही नक्कीच 2 पोळ्या जास्ती खाल। एखाद्या वेळेस आजारपणामुळे आपल्या जिभेची चव गेली असेल, अशा वेळी देखील आपण हा मेथांबा खाऊ शकतो। जिभेची चव नक्कीच वाढेल। वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं ही रेसिपी मी नुकतीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। ती रेसिपी तुम्ही पाहू शकता। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। मेथांबा करण्यासाठी इथं मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे। बघा, कैरी अगदी फ्रेश आहे। हाताने अशी दाबून बघायची, अगदी कडक असली पाहिजे। कैरी काढून खूप जास्त दिवस झालेले नाही पाहिजेत। कैरी मी आधी स्वच्छ धुवून घेतली, नंतर ती कपड्याने पुसून घेतलेली आहे। इथं मी तोतापुरी कैरी घेतली आहे। तुमच्याकडे जी कैरी उपलब्ध असेल ती घेतली तरीही चालेल, पण कैरी ताजी असावी। आता आपण या कैरीचं साल काढून